मराठा समाजानंतर आता बंजारा समाज देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. हैदराबाद गेट आम्हाला देखील लागू करा अशी मागणी आज बीडमध्ये झाली. मेळावा पार पडला. मेळाव्यामध्ये काही समाज बांधव माझ्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्ही देखील आक्रमक भूमिका? बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी प्राध्यापक पी.टी. चव्हाण मागील 35 वर्षापासून आक्रमक भूमिका घेत आलेला आहे. आजचं जे विषय आहे की 2 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने मराठा बांधवाला ओबीसीचं आरक्षण देण्यासाठी जो हैदराबाद गॅझेटेचा आधार घेतला, त्याच आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण 100% मिळते. त्याचं कारण आहे की हैदराबाद निजाम स्टेटमध्ये त्यावेळेला मराठवाडा होता, विलीन झालेला होता तेव्हा, म्हणजे मराठवाड्यातले 7 तालुके म्हणजे जिल्हे. तर आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये आमचा बंजारा समाज, त्या समाजाचे आमचा रोटीबेटी व्यवहार आहे, आमचे समजा खानपान आहे, आमची सगळी धार्मिक वृत्ती, बोली भाषा, केशभूषा, वेशभूषा देश पातळीवर समान असल्यामुळं केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आमची विनंती आहे की खूप आम्हाला रक्तपात करायला लावू नका. इतर समाजासारखा आमचा प्रश्न जटिल नाही, अतिशय सोपा आहे की तेलंगणा आंध्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा, ही आमची मागणी आहे. आम्ही आरक्षण मागून नाही राहिलो आणि ते अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे अतिशय सोपा फॉर्म्युला आहे की महाराष्ट्र शासनाने 1 दिवसाचं अधिवेशन घ्यावं आणि त्या अधिवेशनामध्ये एकमताने निर्णय घ्यावा की महाराष्ट्रातील बंजारा समाज हा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात जाण्यासाठी म्हणजे तो लायक आहे. लायक म्हणण्यापेक्षा तो त्याचा नियम आहे, नियमाने तो त्या एसटी आरक्षणाचा लाभ त्याला मिळू शकतं. म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण विनाविलंब लागू करावं. त्याच्या अन्यथा महाराष्ट्रातील बंजारा समाज आता रस्त्यावर उतरेल. रस्त्यावरची लढाई आता आम्ही 15 तारखेला अतिशय विराट मोर्चाचा नियोजन बीड जिल्हा कार्यालयावर अधिकारी कार्यालयावर केलेले 1 ते 1.5 लाख बंजारा समाज, साधारण आमचे प्राथमिक अंदाज आहे हा आकडा वाढू शकतो. 1.5 लाख पेक्षा अधिक बंजारा समाज आमच्या महिला भगिनी या मोर्चामध्ये सामील होतील आणि आपला उद्रेक या ठिकाणी पाहायला मिळेल. हे न्यायिक उद्रेक असेल, संविधानिक उद्रेक असेल. काय सांगाल आक्रमक होताना पाहायला मिळतं रस्त्यावर